महाराष्ट्र गुजरात सीमेवर एलपीजीचा काळ्या बाजाराचा पर्दाफाश. टँकरमधून सिलेंडरमध्ये गॅस भरताना धाड. 106 सिलेंडरसह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर सुरू असलेल्या एलपीजी गॅसच्या काळ्या धंद्यावर प्रशासनाचा मोठा घाव. टँकरमधून थेट व्यावसायिक सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरून त्याची विक्री करणाऱ्या कथित आंतरराज्यीय रॅकेटचा महसूल आणि पोलिसांनी पर्दाफाश केलाय. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर दहिवेल राष्ट्रीय महामार्गावर मोठी कारवाई करण्यात आली असून या धाडीत तब्बल 106 व्यावसायिक एलपीजी सिलेंडर, भारत पेट्रोलियमचा गॅस टँकर, 3 चारचाकी वाहने आणि रिफिलिंगसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार अधिकार पेंढारकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग आणि पिंपळनेर पोलिसांनी संयुक्त कारवाईचा प्लॅन तयार केला. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय नामदेव सहारे आणि पीएसआय संदीप संसारे यांच्या पथकाने बालाजी हॉटेलच्या मागील परिसरात सुरू असलेल्या संशयित गॅस रिफिलिंग केंद्रावर अचानक छापा टाकला. कारवाईची चाहूल लागताच घटनास्थळी असलेले काही संशयित पसार झाले, मात्र पोलिसांच्या हाती मोठ्या प्रमाणात मुद्देमाल लागला. धक्कादायक बाब म्हणजे भारत पेट्रोलियमच्या एलपीजी टँकरमधून इलेक्ट्रिक मोटार आणि पाईपच्या मदतीने थेट व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हा अवैध गॅस महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील हॉटेल, ढाबे आणि व्यावसायिक ठिकाणी विक्रीसाठी पाठवला जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला. जप्त मुद्देमाल: एलपीजी गॅस टँकर, 106 व्यावसायिक सिलेंडर, 2 बोलेरो वाहने, 1 मारुती सुझुकी कार, इलेक्ट्रिक रिफिलिंग मोटार, पाईप आणि इतर साहित्य असा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल प्रशासनाने ताब्यात घेतलाय. या कारवाईमुळे महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील कथित गॅस काळ्या बाजाराच्या साखळीला मोठा धक्का बसलाय. या रॅकेट मागील मुख्य सूत्रधार कोण? या अवैध व्यवसायातून किती मोठे आर्थिक व्यवहार झाले आणि या नेटवर्कमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत, आता याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अशा धक्कादायक आणि बेधडक बातम्यांसाठी पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज.